मित्र आजच्या भागामध्ये आपण अशा एका ॲफिलिएट मार्केटिंग संदर्भात जाणणार आहोत की जे तुम्ही जॉईन केले की तुम्हाला $20 मिळतात. जवळजवळ ₹1500 तुम्ही जॉईन केल्यानंतरच तुम्हाला मिळतात. अशा एका ॲफिलिएट मार्केटिंग संदर्भात बघणार आहोत आणि जी आज काळाची गरज बनलेली आहे. जे सगळ्या कंपनीज, ऑर्गनायझेशन आणि वेबसाईट जे वापरतात असे SSL सर्टिफिकेट्सची ॲफिलिएट तुम्ही कसं करू शकता आणि त्याच्यातून कसं कमवू शकता आणि तुमच्या बिझनेस किंवा तुमच्या ॲफिलिएटचं इन्कम कसं वाढवू शकता हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया की SSL सर्टिफिकेटपासून ॲफिलिएट करून तुम्ही कसं कमवू शकता हे आजच्या भागामध्ये आपण पाहतोय. डिजिटल मार्केटिंगचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी DG फंडो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता जाणून घ्या की SSL सर्टिफिकेट म्हणजे काय. SSLचा अर्थ आहे सिक्युअर सॉकेट लेयर. हे सायबर सिक्युरिटी प्रोटोकॉल आहे जे डिजिटली इन्क्रिप्टेड इन्फॉर्मेशन तुमच्या ब्राउझरपासून सर्व्हरपर्यंत पाठवत असते. तर त्याच्यासाठी लागणारं जे सर्टिफिकेट जे आहे प्रोटेक्ट करतं तुमची सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. SSL सर्टिफिकेट तुमची जी इन्फॉर्मेशन आहे सेन्सिटिव्ह, जसे क्रेडिट कार्ड नंबर आहे, युजर नेम आहे, पासवर्ड आहे, ईमेल आहे, अशासारखी जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते हे सिक्युरिटी सर्टिफिकेट प्रोटेक्ट करतं आणि ते दुसऱ्यांना देऊ देत नाही. तर अशा वेबसाईट ज्या असतात सिक्युरिटी सर्टिफिकेट हे केलेलं आहे त्या HTTPS असतात. त्यांना पेडलॉक असतो, म्हणजे त्यांनी तुमच्या वेब ब्राउझरमध्ये तुम्ही पाहिलं असतं ते एक कुलपाचं चिन्ह दिसतं, ते पेडलॉक असतं. त्यानंतर साईट सील असते. रेप्युटेशन सर्टिफिकेट कुठलं दिलेलं आहे त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला तिथं क्लिक केल्यानंतर मिळतं. तर SSL सर्टिफिकेट हे महत्त्वाचं आहे SEOसाठी, वेबसाईट ज्या रँक करतात त्यांच्यासाठी आणि बिझनेसेससाठी उपयुक्त आहे. याच्यामध्ये युजरची इन्फॉर्मेशन प्रोटेक्ट केली जाते. ब्राउझरपासून सर्व्हरपर्यंत जे टोटल प्रोसेस होत असते ती एन्क्रिप्टेड होते आणि सिक्युरिटी वाढते. SSL सर्टिफिकेट व्हॅलिडेशन्स लेवल आपण आता पाहतोय. तर व्हॅलिडेशन्स लेवल म्हणजे काय की ज्यांनी अप्लाय केलेलं आहे, जी कंपनी असेल किंवा व्यक्ती असेल, त्या व्यक्ती किंवा कंपनीबद्दलची कोणती माहिती ही त्या सर्टिफिकेट ऑथॉरिटी, जे इश्युईंग ऑथॉरिटी आहे त्यांनी घेतलेली आहे, त्याच्यावरून त्याची व्हॅलिडेशन्स लेवल ठरते. तर आता आपण पाहूया की मेन महत्त्वाच्या जे टाईप्स आहेत सिक्युरिटी सर्टिफिकेटच्या ते आपण पाहूया. तर पहिली आहे की डोमेन व्हॅलिडेट, म्हणजे DV ह्याला म्हटलं जातं. हे जे सर्टिफिकेट आहे टिपिकली ईमेल ॲड्रेस, DNS आणि HTTP ह्यांचा वापर करून, म्हणजे त्यांची माहिती घेऊन तुम्हाला इश्यू केलं जातं. हे काही तासातच तुम्हाला इश्यू होऊन जातं आणि हे वापरण्यात येऊ शकतं. तर ह्याचा वापर कोण करू शकतं? ज्यांना इन्फॉर्मेशन, ज्या वेबसाईट आहेत, ज्या इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट आहेत, ज्याच्यात ट्रान्झॅक्शन वगैरे होत नाहीत, तर अशा सिक्युरिटी वेबसाईटसाठी, बिझनेसेससाठी छोट्या, तर ते आपल्या वेबसाईटसाठी डोमेन फक्त व्हॅलिडेट करण्यासाठी तो डोमेन व्हॅलिडेट सर्टिफिकेट वापरला जातो. त्याच्यानंतरचा पुढचा आहे की ऑर्गनायझेशन व्हॅलिडेट. डोमेन व्हॅलिडेट झाल्यानंतर एखादी कंपनी कुठं काम करते, त्यांचं काय माहिती आहे हे व्हॅलिडेट जी करते, म्हणजे ऑर्गनायझेशनचं SSL सर्टिफिकेट त्याच्यात दिलं जातं. त्याच्यामध्ये आहे की ती ऑर्गनायझेशन कुठल्या कंट्रीमधले आहे, कुठल्या स्टेटमधले आहे, कुठल्या सिटीमध्ये आहे, हे सगळी माहिती तुम्हाला त्या सर्टिफिकेटमध्ये इश्यू केली जाते, म्हणजे दिली जाते. ते आहे ऑर्गनायझेशन व्हॅलिडेटेड, म्हणजे ज्याला OV म्हटलं जातं, ज्याच्यात ऑर्गनायझेशनची पण माहिती दिली जाते, ते इश्यू केलं जातं. हे जे इश्यू होण्यासाठी जे आहे ते काही तास किंवा काही दिवसांमध्ये होतं. ह्याची प्रोसेस थोडी, म्हणजे इमिजिएट न मिळता थोडा वेळ लागतो, पण जास्तीत जास्त 1-2 दिवसामध्ये हे तुम्हाला व्हॅलिडेट झाल्यानंतर तुम्ही कुठल्या कंट्रीमध्ये आहेत, कुठल्या स्टेटमध्ये आहेत, कुठल्या सिटीमध्ये आहेत, हे ऑर्गनायझेशनची व्हॅलिडिटी होते. युजरला याचा असा फायदा होतो की युजरला माहीत होतं की या वेबसाईटवर जे त्यांनी इन्फॉर्मेशन देतात किंवा माहिती देत आहेत त्या ऑर्गनायझेशनची त्यांना त्याच्यातून माहिती कळते. त्याच्यानंतर तिसरं जे आहे की एक्सटेंडेड व्हॅलिडेट. ज्यावेळेला तुमचं डोमेन व्हॅलिडेट होतं, तुमची ऑर्गनायझेशन व्हॅलिडेट होतं, पण एक्सटेंडेड व्हॅलिडेट म्हणजे काय, तर तुमचे लिगली डॉक्युमेंट पण तपासलेले असतात. जशी तुमच्या कंपनीची लिगली डॉक्युमेंट्स असतील, हे सगळे चेक करून ज्या वेळेला एक्सटेंडेड व्हॅलिडेशन्स दिले जातं.
ह्याला काही दिवस लागतात, काही वीक्स लागतात इश्यू व्हायला, कारण ह्याला वेळ लागतो, कारण याच्यामध्ये लिगली डॉक्युमेंटसुद्धा चेक केले जातात. आणि हे ज्या वेळेला चेक करून मग तुम्हाला हे एक्सटेंडेड व्हॅलिडेट सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. तर 3 महत्त्वाचे प्रकार आहेत: डोमेन व्हॅलिडेट, ऑर्गनायझेशन व्हॅलिडेट आणि एक्सटेंडेड व्हॅलिडेट. तर याची माहिती घेतल्यानंतर तुम्हाला असं कळून येईल की कोणत्या प्रकारचे कस्टमर कोणत्या डोमेनसाठी किंवा कोणत्या सर्टिफिकेट त्यांना लागू शकताय. जर DV सर्टिफिकेट जे बघितलं आपण, डोमेन व्हॅलिडेट, हे छोट्या छोट्या वेबसाईट ज्या आहेत, ज्या कमी पेजेसच्या आहेत किंवा इन्फॉर्मेट येतात, जसं ब्लॉग्स आहेत, जशा एखाद्या कंपनी आहे छोटी ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये कमी पेजेस आहेत आणि त्यांना फक्त डोमेन व्हॅलिडेट करायचं आहे, इन्फॉर्मेटिव्ह साईट्स आहेत, तर त्यांना तुम्ही डोमेन व्हॅलिडेट सर्टिफिकेट देऊ शकता आणि तुम्ही विकू शकता त्यांना, किंवा असे रेफरल तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे ऑर्गनायझेशन व्हॅलिडेट. ऑर्गनायझेशन व्हॅलिडेट म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असतील, मोठ्या थोड्याशा ऑर्गनायझेशन असतील, ज्यांच्यामध्ये त्यांना ऑर्गनायझेशन पण व्हॅलिडेट म्हणजे त्या ऑर्गनायझेशनची माहिती योग्य आहे हे दाखवायचं त्या सर्टिफिकेटमध्ये असेल, अशांना तुम्ही टाईप करू शकता, त्यांना माहिती देऊ शकता आणि तुम्ही रेफरल कमिशन त्याच्यातून कमवू शकता. एक्सटेंडेड व्हॅलिडेटमध्ये गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन असतात, मोठमोठ्या इन्स्टिट्यूट असतात आणि यांचे व्हॅलिडेशन्स जे असतात ते एक्सटेंडेड व्हॅलिडेशनमध्ये तसे क्लायंट्स किंवा तसे टार्गेटेड कस्टमरला तुम्ही याच्यातून टार्गेट करू शकता. तर हा एक मोठा बिझनेस आहे ज्याच्यामध्ये SSL सर्टिफिकेट हे जवळजवळ मॅन्डेटरी झालेलं आहे. त्यामुळं तुम्ही याचा ॲफिलिएट करून तुम्ही जास्तीत जास्त पैसे कमवू शकता. तर तुम्हाला याच्यातून हे कळलं असेल की टाईप ऑफ सर्टिफिकेट्स मेन काय आहेत आणि त्याचे वर्क कसे होत असते आणि टार्गेटेड कस्टमर कसे आहेत आणि त्याच्यातून तुम्ही पैसे कसे कमवू शकता. तुम्ही SSLstore.in ह्या वेबसाईटवरती आला, theSSLstore.in. तर इथे तुम्हाला दिसेल, इथे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे, जे SSL सर्टिफिकेट ते विकत आहेत, एवढ्या ह्याचे इथे तुम्हाला कळेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे खाली आल्यानंतर त्यांचे हे प्रोग्राम तुम्हाला इथे दिसेल ॲफिलिएट मार्केटिंगसाठी. तर पार्टनर विथ असमध्ये पहिल्यांदा आपण पाहूया की ॲफिलिएट प्रोग्राम काय आहे. त्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा पाहूया की ह्यांच्याकडे कोणकोणते SLS सर्टिफिकेट्स पार्टनर्स आहेत. तर तुम्ही बघितलं असेल तर सर्वात जास्त इथे पार्टनर्स आहेत जे तुम्ही तुमच्या रेफर करू शकता आणि त्याचा यूज करू शकता. तर हे त्यांच्याकडे पार्टनर्स आहेत, एवढे ब्रँड्स आहेत, ज्याच्यात रॅपिड SSL आहे, साईटलॉक आहे, कमांडो आहे. हे सर्व ट्रस्टेड ब्रँड आहेत आणि हे SSLचे ब्रँड त्यांच्याबरोबर आहेत. त्यानंतर आता बघा की हा ॲफिलिएटेड प्रोग्राम कसा आहे. तुम्ही ॲफिलिएटेड लिंकवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही असं साईनअप करू शकता. तर यांचे ॲफिलिएटचे काय काय बेनिफिट आहेत ते पहिल्यांदा आपण बघूया. तर यांचं जे SSL सर्टिफिकेटचे आहेत ते 50पेक्षा जास्त एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडे. प्लॅटिनम स्पेशलाइज पार्टनर आहेत हे, त्यांच्यामुळे प्राइसिंग यांची चांगली असते. त्यानंतर आपल्याला काय काय फायदा होतो की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा साईनअप करता तर तुम्हाला हे $20 बोनस देतात. म्हणजे तुम्ही साईनअप केल्यावरसुद्धा तुम्हाला डायरेक्ट इमिजिएटली पैसे मिळतात आणि तुम्ही डायरेक्ट अर्निंग इथं चालू करता. हा एक सगळ्यात मोठा बेनिफिट आहे की ॲफिलिएटमध्ये हे पहिल्यांदाच तुम्हाला कमिशन देऊन ठेवतात आणि हे साईनअप बोनस आहे तुम्हाला, जो पहिल्यांदा मिळतो $20. म्हणजे काही न करता आपल्यांना साईनअप केल्यामुळे जवळजवळ ₹1,500 आपल्याला भेटतात. त्यानंतर तुम्ही रिटेल कस्टमरला जर तुमच्या लिंकनी किंवा तुमच्या ह्याने कमिशन तुम्हाला किती भेटतं तर ते 10% मिळतं. रिटेल कस्टमरला तुम्ही विकलेलं असेल, बिझनेस ओनर्स असतील आणि त्यांचा सेल हे करण्यासाठी जे SSL विकले जातात रिटेल कस्टमरला, तर त्यावर तुम्हाला 10% कमिशन मिळतं. एंटरप्राइजेस जे मोठमोठ्या गव्हर्नमेंट एजन्सी असतात, मोठमोठ्या एज्युकेशन कॉर्पोरेट्स जे असतात, त्यांचे जे SSL सर्टिफिकेट खूप महाग असतात, त्यांची प्राइसिंग जास्त असते. याच्यामध्ये तुम्हाला 5% मिळते. म्हणजे जवळजवळ यांची प्राइसिंग 60-70 हजार असेल तर त्याच्यातले 5% म्हणजे तुम्हाला याच्यात जास्त इन्कम होतं. रिसेलर असाल तर तुम्हाला 5% कमिशन भेटून जातं. जर तुम्ही IT, वेब सोल्युशन वगैरे, वेब डिझायनर वगैरे हे अशामध्ये असाल तर 5% रिसेल करताना तुम्हाला मिळतं. कुकीज किती दिवस यांचे चालतात तर 60 दिवस
ह्या कुकीज चालतात. आता तुमचं 1 वर्षापर्यंतचं रेफरल इन्कम तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये इथे ठेवू शकता. पेमेंट रिलायबिलिटी किती आहे की मिनिमम $50 झाले की तुम्ही फंड काढून घेऊ शकता. तुमच्या अकाउंटमध्ये $50 ज्या वेळेला होतात तेव्हा मनी रिक्वेस्ट बटनवरती क्लिक करून तुम्ही भेटू शकता. हे एक खूप चांगलं आहे यांच्यामधलं की साईनअप बोनस आहे. पेमेंट तुम्हाला $50 झाली की तुम्ही हे करू शकता. पेपाल थ्रू तुम्हाला मिळतं हे पेमेंट आणि हे $50 मिनिमम आहेत. ट्रॅकिंग रिपोर्ट्स आहेत याच्यामध्ये, तुम्ही लॉग इन करू शकता. ट्रॅकिंग रिपोर्ट्स आहेत आणि वेबसाईटमध्ये तुम्हाला ह्याच्यात सर्व माहिती याची भेटून जाते. तर हे चांगलं पेड करणारं असं SSL सर्टिफिकेटचं हे आहे. ह्याच्यात तुम्ही बघू शकता की हे टॉप सेलरमध्ये येतात. कंटिन्यूस ऑनलाईन ह्याच्यासाठी कसं वर्क करतं, साईट तुमच्यावर व्हिजिट कोणी करतं तर बॅनर आणि लिंक हे देतात. IP ॲड्रेसवरून साईट व्हिजिटरनी जर लिंक केलं तर 90 दिवसात जे परचेस केलेलं असतं त्या कुकी थ्रू तर हेचं कमिशन तुम्हाला हे मिळतं. हे ब्रँड्स आहेत जे मगाशी तुम्हाला दाखवले, टॉप ब्रँड्समधले हे इथे आहे त्यांच्याकडे आणि हे ग्लोबली काम करतात. हे ग्लोबली काम करतात म्हणजे दुसऱ्या कंट्रीमधले सुद्धा यांच्याकडे आहे. म्हणजे तुम्हाला इथं पहिल्यांदा .in दिसलेलं आहे, तसं यांचं .com पण आहे ज्याच्यात आणि अशा कंट्रीज आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी सेल करतायत, म्हणजे त्यांचं स्टोअर अवेलेबल आहे. तर ते पण तुम्ही यूज करू शकताय. तर आपण पाहूया आता आपण पाहूया की डॅशबोर्डमध्ये SSLचं ॲफिलिएटचं आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला कसं दिसतं. अकाउंट स्टेटमेंट, डेली रिपोर्ट्स, मंथली रिपोर्ट्स, किती क्लिक्स झालेले आहेत आणि माय अकाउंटमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्हाला ज्या बॅनर्स आणि लिंक्स पाहिजे असतील तर तुम्ही इथून घेऊ शकता. आता तुम्ही इथे बघत असेल SSL स्टोअरची कोणी याला लिंक द्यायचं असेल तर ती तुम्ही देऊ शकता. कमांडो जे SSL आहेत त्याची डायरेक्ट लिंक तुम्हाला इथे भेटली जाते बघा. त्या स्टोअरसाठी सुद्धा तुमचं ॲफिलिएट ॲप्लिकेबल होतं आणि तुम्हाला बिझनेस मिळतो. त्याचप्रमाणे रॅपिड SSLसाठी पण आहे, कोड गार्डसाठी आहे, DigiCrate आहे आणि सेक्टोगो ब्रँडेड ह्या ब्रँडेड वेबसाईटसाठी तुम्ही सुद्धा ॲफिलिएट तुम्ही इथून कमवू शकता. म्हणजे त्याची लिंक जरी तुम्हाला झाली आणि तिथं कोणी परचेस केलं तरी तुम्हाला कमिशन भेटतं. तुम्हाला RSS फ्री फीडनं जर प्रोडक्टच्या लिंक्स म्हणजे प्रोडक्टची माहिती तुमच्या वेबसाईटमध्ये घ्यायचं असेल तर हे RSS फीडचं पण वापर करू शकता. तुम्हाला कोणत्याही लिंक क्रिएट करायची असेल, आता हे जसं .in आहे तसे त्यांच्या बाकीच्या वेबसाईट पण आहेत, जसे UKच्या आहेत, ऑस्ट्रेलियाच्या आहेत, .com आहेत. तर आपण .in आहे तर आपण हे .in यूज करू शकतो. तसेच जे कमांडोचे स्टोअर आहेत त्याप्रमाणे पण इथून तुम्ही ती लिंक तुम्ही क्रिएट करून घेऊ शकता, जी तुम्ही शेअर करू शकता किंवा तुमच्या वेबसाईटमध्ये तुम्ही ॲड करू शकता. SSL स्टोअरच्या ह्या लिंक्स आहेत, तुम्ही बॅनर घेऊ शकता. बॅनर्स तुम्हाला मिळतात. इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे बॅनर्स हवे आहेत तर तुम्हाला ते मिळतात. आता जे हे रॅपिडचे केलं तर तुम्हाला असे शो होतात. हे लिंकिंग कोड असतो, हा कोड तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये ॲड करायचा आहे तर यांचं हे माहिती दिसायला लागते. तर मित्र हो, याच्यामध्ये आहे पहिला पॉईंट की पेमेंट रिक्वेस्ट तुम्ही इथून करू शकता. त्याच्यात तुम्ही $50 वरती झाली की लगेच तुम्हाला माहिती मिळते. अकाउंटची रिपोर्टिंग्स बघू शकता. सपोर्ट सिस्टीम आहे याच्यामध्ये, डॅशबोर्ड आहे ज्याच्यात तुम्ही सगळं बघू शकता आणि टॉप जे ब्रँड आहेत त्यांच्या वेबसाईटवरची लिंक तुम्ही जरी दिली ही तरी तुम्हाला कमिशन भेटतं. त्यामुळे कमिशन कमवण्यासाठी ही चांगली साईट आहे, याच्यातून तुम्ही कमवू शकता. मित्र, हा एक SSL रिसेलरचा प्रोग्राम आहे त्यांचा. म्हणजे SSL रिसेलर म्हणजे काय की तुम्ही स्वतः एक होलसेलर बनता, तुम्हाला एक प्राईस कट मिळतो आणि त्या प्राईस कटवरती तुम्ही समोरच्याला विकू शकता आणि त्यांच्याकडून MRP प्राईस मिळते आणि त्याच्यातलं मधलं कमिशन आहे ते तुम्हाला मिळतं. आणि इथं तुम्हाला फ्री टू जॉईन आहे, तुम्हाला वेल मॅच कॉम्पिटिटर्स प्राईस तुम्हाला मिळते. तुम्ही त्याचं जे आहे ते API घेऊ शकता. स्पेशलाइज प्लगिन्स आहेत, व्हाईट लेबल आहे आणि ऑटो हे आहे. तर ह्या प्रोग्रामबद्दल आपण थोड्यात आणखी माहिती बघूया. तर हा कसा इंटिग्रेट होतो, API थ्रू होतो, स्पेशलाइज आणि प्लगिन.
तर आपण ह्या दोनचा विषय न बघता आपण ह्या दोनबद्दल पहिल्यांदा माहिती बघूया. तर पहिल्यांदा बघूया की मॅनेज डायरेक्टली म्हणजे काय, तुम्ही स्वतः मॅनेज करू शकता. तुमच्याकडे कमी कस्टमर आहेत, तुमच्याकडे कमी लोक आहेत जे कस्टमर तुमचे आहेत ज्यांना SSL सर्टिफिकेट लागतं, त्यावेळेला तुम्ही मॅन्युअली मॅनेज करून त्यांना एक सेंड इन्व्हिटेशन लिंक देऊन तुम्ही त्यांच्याकडनं बाय करून घेऊ शकता. याचा फायदा ह्या होतो की तुम्ही रिसेलर बनता, तुम्हाला एक प्राईस तुमच्याकडे मिळते. हा एक चांगला मार्ग आहे. ॲफिलिएटमध्ये तुम्हाला कमिशन मिळतं, पण याच्यामध्ये तुम्हाला प्राईस कॉम्पिटिटिव्ह करण्याचा सुद्धा फायदा मिळतो. म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह प्राईस तुम्ही देऊन कस्टमरला आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकता. कस्टमरच्या MRP तुम्ही डिस्काउंटेड प्राईस तुम्ही हे करू शकता. व्हाईट लेबलमध्ये काय होतं, व्हाईट लेबलमध्ये तुम्हाला पूर्ण असं स्टोअर बनवलं जातं, तुम्ही बनवू शकता. याचे थोडे टर्म्स अँड कंडिशन आहेत, तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते घेऊ शकता. याच्यामध्ये पूर्ण स्टोअर बनवलं जातं, त्याचं तुमचा लोगो येतो, तुमची सगळी माहिती येते आणि बॅकएंडला ह्यांची सिस्टीम वर्क करत असते. फ्रंटला तुम्ही असता, बॅकएंडला ह्यांनी असतात आणि हे सगळं मॅनेज केलं जातं. तर सुरुवातीला तुम्ही फक्त मॅनेज डायरेक्टलीच न चालू केलेलं बरं असतं. तुम्हाला कळून जातं की हे कसं काम करतं आणि हे कसं वर्क करतं. तर आपण पाहूया की याच्यामध्ये मॅनेज पार्टनर जसे डायरेक्टली तुम्ही करू शकता त्याचं आपण थोडक्यात माहिती बघूया. तर तुम्ही ज्या वेळेला पार्टनर बनता त्यावेळेला तुम्हाला अशी प्राइसिंग भेटते, तुम्हाला ही अशी डिस्काउंटेड प्राइसिंग भेटत असते. तर ह्या डिस्काउंटेड प्राइसिंगप्रमाणे तुम्ही जसं बघा रेकमेंडेड रिटेल प्राईस तुम्हाला काय द्यायचं आहे, अनलिस्टेड प्रोडक्ट रिक्वेस्ट असेल, प्राइसिंग मॅच असेल तर इथून तुम्ही करू शकता. बिलिंग इन्व्हॉइसेस क्रिएट करू शकता तुम्ही आणि देऊ शकता. पार्टनर बेनिफिट्स आहेत, तुम्हाला इंटिग्रेशन करू शकतात, SSL स्टोअर्स आहेत, FAQs आहेत. मित्र हो, ह्या रिसेलरमध्ये तुम्ही जर जॉईन केला तर तुम्ही स्वतः हे करू शकता. तुम्ही ॲफिलिएट प्लस हे जर केला तर तुम्हाला फोकस जास्त वाढतो. तुमचे ओळखीचे जिथे तुम्ही जे वेबसाईट बनवत असाल किंवा नसाल जरी वेबसाईट बनवत तर तुम्ही हे SSL विकून हे करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला शॉप नावमध्ये पण फॅसिलिटी मिळते. ब्रँड्सप्रमाणे तुम्ही हे इथे बघू शकता, तुमची ऑर्डर इथे चेक करू शकता. बिलिंग अँड इन्व्हॉइसिंग आहे इथे, परचेस ऑर्डर, रिक्वेस्ट फॉर कोट, वायर ट्रान्सफर, ॲड फंड्स, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही स्वतःसुद्धा इथून बनवून विकू शकता आणि तुमची इन्कम वाढवू शकता याच्यामधून. तर हे 2 प्रोग्राम याच्यातले जे आहेत जे चांगले आहेत. व्हाईट लेबल सगळ्यात बेस्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच ब्रँडिंग करता आणि SSL विकू शकता. तर मित्र हो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.